दुसरी रेसिपी असणार आहे आपली लाल भोपळ्याचे पेढे। आता लाल भोपळ्याचे पेढे तुम्ही खुर्चीवरनं पडला तर नसाल, पण मला माहिती आहे की ही सुद्धा रेसिपी तुम्हाला खूप आवडेल। असे पेढे तुम्ही आत्तापर्यंत कधीही खाल्ले नसतील, पण हे पेढे तुम्ही तुमच्या घरी बनवू शकाल। त्याकरता आधी साहित्य काय घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ। साहित्यामध्ये आपण घेतलेला लाल भोपळा, तो बॉईल केला आणि नंतर मॅश करून घेतलेला आहे। तसंच रवा आपल्याला लागेल एक 3-4 चमचे कोटिंग करता। आपल्याला लागणार आहे पिठी साखर, थोडेसे तांदूळाचे पीठ आणि आपल्याला लागणार आहे साजूक तूप। तशीच वेलची मी इकडे घेतलेली आहे। आपल्याला या रेड पंपकिनचा जो आपण पेढा बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पूड टाकायची आहे। कढई गरम झाली आहे, मी आज एकदम हळू करतो आणि हे जी वेलची त्याच्यामध्ये घातली आहे मी एकदम कमी आचेवरती ती जरा भाजून घेतोय। वेलचीचा लगेच स्वाद सुटतो आणि हाच स्वाद आपल्याला हवा आहे याच्यामध्ये। ही वेलची आपण आता याच्यामध्ये घालूया, नंतर आपल्याला कुटून घ्यायची आहे ती। फर्स्ट क्लास। आता आपण सुरुवात करू। आपल्याला थोडंसं साजूक तूप घ्यायचं आहे याच्यामध्ये, या कढईमध्ये। या तुपामध्ये आपल्याला हा जो लाल भोपळा मी उकडून नंतर तो किसून घेतलेला आहे हा आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे, कारण त्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। सो तूप जरा गरम होऊन देऊया आणि आपण तुपात हा मस्त भाजून घेऊ। समजा हा आपला खवा आहे असं समजा तुम्ही, आणि आपण खवा भाजतो तसं आपण हा लाल भोपळ्याचा प्युरे म्हणा किंवा मॅश केलेला लाल भोपळा म्हणा, तो आपण याच्यामध्ये आता चांगला परतून घेऊ। आम्ही सगळा लाल भोपळा या तुपात काढून घेतो, जरा चांगला परतून घेतो। आपलं हे लाल भोपळ्याचं जे सारण होतं, सारण नाही म्हणता येणार, लाल भोपळा जो होता उकडून तो मी किसून घेतला होता, तो या तुपामध्ये मी चांगला परतून घेतोय। छान परतला गेलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे पिठी साखर, थोडीशी पिठी साखर घालायची चवीनुसार, थोडासा गोड व्हायला पाहिजे। पण अतिशय युनिक ही डिश आहे। ही डिश एक्सपेरिमेंट करतानाच मला जाणवली। खरं तर ह्याच्यातला जो सॉफ्ट सेंटर जो आहे, म्हणजे आपण पेढे बनवून घेतल्यानंतर आपण रेग्युलर पेढे कधी शॅलो फ्राय करत नाही, पण हे पेढे आपण थोडेसे तुपात शॅलो फ्राय करणार आहोत। ते गार झाल्यानंतर सुद्धा आपला पहिला घास आपण जेव्हा घेतो तेव्हा आतमध्ये त्याचा थोडासा तो जो मशीनेस आहे या लाल भोपळ्याचा तो आपल्याला लागतो आणि वरनं क्रिस्प लागतं। त्यामुळे आपण टॉफीज वगैरे खातो ना, या अशा सॉफ्ट सेंटर्ड टॉफीज, तसाच अगदी हा सॉफ्ट सेंटर्ड पेढा आपला तयार होतो। हा जो प्युरे आहे किंवा लाल भोपळ्याचं मॅश आहे ते थोडंसं घट्ट होतं आता। आता याच्यामध्ये आपण घालूया हे तांदूळाचं पीठ, अगदी थोडंसं 1 चमचा त्याला बाइंडिंग देण्याकरता आपण तांदूळाचं पीठ घालतोय। 1-2 चमचे घालू, बस, जास्त नाही। तांदूळाचं पीठ मी याच्याकरता घालतोय कारण तांदूळाचं पीठ आपण आपल्या सणांच्या पदार्थांमध्ये वापरतो। जे काही सणासुदीच्या दिवशी आपण जे पदार्थ बनवतो त्यावेळा तांदूळाचं पीठ अगदी हमखास वापरतो, म्हणून मी तांदूळाचं पीठ आत्ता याच्यात घातलेलं आहे। त्याला बाकी दुसरं कुठलंही कारण नाही आहे। तुम्हाला मैदासुद्धा तुम्ही याच्यात वापरू शकता। आज आता मी बंद केली आहे कारण आता खूप शिजवायचं नाही आहे, नुसती थोडंसं पीठ घालून त्या वाफेवरती ते पीठ चांगलं शिजलं जाईल। सो आपलं हे मिश्रण जे आहे लाल भोपळ्याचं मिश्रण ते तयार झालं आहे। ते मी या प्लेटमध्ये काढून घेतो। आपण हे जरा गार करायला ठेवू। वाव, काय मस्त आलंय, त्याला रंग बघा किती सुरेख आलेला आहे। आणि या रंगाचे पेढे तुम्ही आज तुमच्या रोजच्या जेवणामध्ये वाढणार आहात। सो तुमच्या घरचे मंडळी नक्कीच खुश होतील। आत्तापर्यंत तुम्ही करंज्या, अनारसे या टाईपचे गोड पदार्थ खाल्ले असतील, पण हा गोड पदार्थ कम्प्लिटली युनिक। आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पूड टाकायची आहे। या मिश्रण याच्यामध्ये घालूया, त्याचा चमचा आपण वापरू याच्यात। ओके, त्या फ्लेवर एवढा मस्त आलेला आहे याला, आणि लाल भोपळ्याबरोबर वेलचीचा फ्लेवर अतिशय मस्त मिक्स होतोय। आता या तव्यावरती आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे, म्हणजे आपल्याला ते शॅलो फ्राय करायला सोपं जाईल। साजूक तुपात करतोय आपण कारण दिवाळी आहे। आपण या बोलमध्ये हा रवा काढून घेऊ।
आणि आता हे जे मॅश आहे, हा मॅशचे गोळे, छोटे छोटे गोळे आपण या रव्यामध्ये घालूया आणि त्याच्यावरनं थोडासा रवा घेऊन त्याचे हलके असे, आपला हात चिकट होऊ द्यायचा नाहीये, तर असा शेप देऊया. एकदम सॉफ्ट सेंटर ठेवायचं आहे आपल्याला, म्हणून असं एकदम जेली टाईप हा मॅश झालाय. हे आपण या साईडला ठेवून देऊ जरा वेळ. जरा तूप गरम झालं आणि 4-5 आपले हे पेढे झाले की आपण लगेच ते तळायला घेऊया. वंडरफुल. हे अतिशय ब्युटिफुल अशी ही ह्याची टेस्ट लागणार आहे. आणि तूप पण गरम झालंय, मी साईडला हे ठेवतो म्हणजे दोन्ही बाजूनी आता ते छान क्रिस्पी होत आहेत. एका बाजूनी त्याला रंग आलेला आहे, दुसऱ्या बाजूनी आपल्याला रंग द्यायचा आहे. जर का तुम्हाला हे छान असे मस्त उत्कृष्ट अप्रतिम असे सॉफ्ट सेंटर्ड हे लाल भोपळ्याचे पेढे जर का आज बनवायचे असतील तर तुम्हाला अजिबात वेळ न घालवता आता जो रिकॅप दाखवतील तो नीट बघून घ्यायचा आहे आणि याचं साहित्य आणि कृती लिहून घ्यायची. लाल भोपळ्याचे पेढे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून मॅश केलेला लाल भोपळा, 3 ते 4 चमचे रवा, पिठी साखर, तांदळाचं पीठ, साजूक तूप आणि वेलची. कृती: प्रथम कढईमध्ये वेलचीचे दाणे परतून त्याची कुटून भरड करून घ्यावी. पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये लाल भोपळ्याचा किस, पिठी साखर आणि 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ घालून सारण शिजवून घ्यावं. या मिश्रणाचे पेढे वळून ते रव्यामध्ये घोळवावेत आणि साजूक तुपावर शालो फ्राय करावेत.